सर्वांना प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। आज आनंद होत आहे आपल्या या मंडळीमध्ये येऊन आणि आपल्यामध्ये उभा राहून खरोखर देवाची स्तुती करतो की पुन्हा एक वार देवबापानं या ठिकाणी आपल्यामध्ये येऊन त्याची सेवा करण्याची संधी या माझ्या मंडळीमध्ये मला दिलेली आहे। भूषणनगरची मंडळी काय माझ्यासाठी वेगळी मंडळी नाही, मी स्वतः या मंडळींमधून आहे। आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे तरुण संघामधून जे आहे तर सेवेसाठी प्रभूनं मला निवडलेलं आहे आणि तो माझ्याकडून सेवा करून घेत आहेत। तर मी पाळक साहेबांचे सर्वात अगोदर आभार मानत आहे की त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा तरुणावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या खरोखर सेवा कार्याच्याद्वारे माझं खऱ्या अर्थानं जी सेवा आहे किंवा माझं पाचारण जे आहे ते मला पूर्ण करण्यासाठी संधी मिळालेली आहे। आजच्या दिवशी देखील देवाचे मी आभार मानतो आणि पाळक साहेबांचे देखील आभार मानतो की वचनाच्याद्वारे आज आपल्या सर्वांच्यामध्ये मला बोलण्याची जी संधी मिळालेली आहे तर त्यासाठी देखील मी पाळक साहेबांचे आभार मानतो। देवाची स्तुती असो। शास्त्रभाग जो आहे तो आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे। तर यावेळेला आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर आपण देवाचं वचन जे आहे तर ते ऐकण्यासाठी आपण सुरुवात करूया। सुरुवातीची छोटीशी प्रार्थना आपण करू। सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी परमेश्वर देवबापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानत आहोत। या सकाळच्या समयाला प्रभू पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि पवित्र देवबापा यावेळेला आम्ही आमचं सर्व बाकीचे इतर कामं बाजूला ठेवून आज आम्ही तुझ्या त्या स्वर्गाकडं लक्ष प्रभू लावत आहोत। आमचे कान प्रभू तुझ्या वचनाकडे आम्ही लावत आहोत की तू आज येणाऱ्या या तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे तू आज आमच्याशी बोलशील आणि पवित्र देवबापा तू आम्हाला विशेष या वचनांच्याद्वारे तू मार्गदर्शन करशील असा आमचा विश्वास आहे। आणि म्हणून प्रभू आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणाचे देखील कान प्रभू तू उघड की जेणेकरून जे वचन प्रभू आम्ही ऐकणार आहोत, ज्यावरती आम्ही मनन करणार आहोत ते प्रभू आम्हाला नीट समजावं, ते आम्ही ग्रहण करावं आणि आम्ही फक्त ऐकणारे नाही तर त्या वचनाप्रमाणे चालणारे, वागणारे आणि बोलणारे प्रभू असावत अशी कृपा प्रभू आम्हापैकी प्रत्येकावरती देवबापा तू कर। पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुला सर्व मान, महिमा आणि गौरव प्रभू देत असताना ही छोटीशी प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात करतो, म्हणून देवबापा तू ऐक, आमेन। सर्वात प्रथम खरोखर आपण यावेळेला आपल्या पवित्र देवबापाचे आभार आपण मानूयात की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होत आहे आणि सर्व काही पूर्ववत जे आहे तर ते सामान्य होत आहे आणि नव्यानं सर्व काही सामान्य होत आहे। त्याला न्यू नॉर्मल आपण आता आजकाल म्हणून संबोधित आहोत। देवाची स्तुती असो की चर्चेस जे आहेत सर्वत्र ओपन झालेल्या आहेत आणि लोकांना पुन्हा एक वार मंडळीमध्ये त्यांच्या स्वतःच्या चर्चमध्ये जाऊन भक्ती करण्याची संधी देवबाप देत आहेत आणि म्हणून परमेश्वराचे त्या ठिकाणी आपण आभार मानूया आणि खरोखर आपण ही देखील प्रार्थना करूया की जी तिसरी लाट आपण जी आपण त्या ठिकाणी अपेक्षा करत होतो ती येऊ नये, की जेणेकरून सर्व काही सुरळीत चालू व्हावं आणि प्रत्येकाला ही संधी मिळावी की त्यांनी चर्चमध्ये जाऊन भक्ती जी आहे ती करावी। कारण दुसऱ्या लाटेमध्ये आपण त्याचे परिणाम जे आहेत तर ते फार भयंकर रीतीने सोसलेले आहेत प्रियांनो आणि म्हणून जी काही दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला हानी झालेली आहे ती खूप आहे आणि म्हणून आपण परमेश्वराकडं आपण ही प्रार्थना आपण करूया की तिसरी लाट देवाच्या कृपेनं येऊ नये। कारण आपल्यापैकी पुष्कळ जण जे आहेत या मंडळीमधूनच पुष्कळांनी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना जे आहे ते गमावलेलं आहे आणि आज या ठिकाणी उभा असताना या मंडळीचाच एक भाग या नात्याने मी त्या प्रत्येक दुःखी कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही त्या सर्वांसाठी प्रार्थना देखील प्रियांनो करत आहोत। तर कोरोनाचा जो परिणाम आहे तो संपूर्ण आपण म्हणूया की जगावरती झालेला आहे आणि आपल्या कुटुंबावरती देखील आहे आणि मंडळांवरती देखील आहे। आज आपण त्याचा परिणाम आपण पाहत आहोत। पुष्कळ लोक जे आहेत या जगातून गेलेले आहेत। त्यानंतर आज त्यामुळं झालेला जो परिणाम आपण पाहतो, महागाई वाढलेली आहे,
चर्चेस बंद करावी लागलेली होती आपल्याला. त्यानंतर फक्त चर्चेसच बंद पडली नाही असं नाही, तर त्या चर्चेस बंद पडल्यामुळं कुटुंबाच्या आध्यात्मिक जीवनावरती देखील झालेला परिणाम जो आहे तो आपण पाहत आहोत. आणि पाळक वर्गांवरती देखील परिणाम त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. कितीतरी स्वतंत्र सेवा करणारे जे पाळक आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहेत. पुष्कळ पाळक वर्ग मला माहीत आहे की त्यांनी सेवा सोडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर जे आहे ते काम करणं प्रेफर केलेलं आहे. आणि अशा पुष्कळ गोष्टी, अशा पुष्कळ घटना आपण पाहतो की या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आपल्याला त्याचा परिणाम जो आहे तो सोसावा लागलेला आहे. मंडळांमधलं आध्यात्मिक जीवन जे आहे ते आपण पाहतो. आर्थिक उत्पन्न जे आहे तर ते कमी झालेलं आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेला देवाकडं पाहतो, आज आपण देवाचे विशेष त्या ठिकाणी आभार मानूया की आज देवानं आपल्याला ही संधी दिलेली आहे की पुन्हा एक वार आपण एकत्र यावं आणि त्याची उपासना, त्याची आराधना आपण करावी. उद्याची परिस्थिती प्रियांनो आपल्याला ठाऊक नाही कशी असेल, परंतु आज जे देवाने आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये आज जे वचन आपण वाचलेलं आहे त्या वचनामधून ज्यावेळेला मी बोलत आहे त्यावेळेला या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे की ख्रिस्ती मंडळीचा किंवा चर्चचा एक भाग या नात्याने माझी एक विश्वासणारा म्हणून जबाबदारी काय आहे किंवा देवाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे. जो शास्त्रभाग आपण वाचला तर मिखाच्या पुस्तकामधून 6वा अध्याय आणि 6 ते 8 वचनांमध्ये, तर त्याचं हेडिंग जर आपण वाचलं मथळा तर तिथं दिलेलं आहे की परमेश्वराला काय हवे आहे, किंवा आपण म्हणूया की परमेश्वराला देवाची ख्रिस्ती मंडळीकडून असणारी जी अपेक्षा आहे तर ती कोणती आहे. तर त्यावरती आज आपण थोडक्यामध्ये जे आहे या ठिकाणी मनन करणार आहोत. आणि आज आपण एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, वैयक्तिक एक कुटुंब म्हणून किंवा एक मंडळी म्हणून परमेश्वराला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि विशेष करून माझ्या चर्चकडून काय अपेक्षा आहे किंवा देव माझ्याकडून काय मागत आहे याबद्दल आज आपण विचार प्रियांनो करणार आहोत. तर पुष्कळ वेळेला असा होतं की आपल्याला देवाकडून काय अपेक्षित आहे किंवा आपल्याला देवाकडून काय पाहिजे आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला ठाऊक असतात आणि आपण मागतो देवाकडून की देवा आम्हाला चांगलं आरोग्य दे, आमची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी सुधरू दे, किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण देवाकडं आपल्या मागण्या ज्या आहेत त्या नियमित रीतीने त्या ठिकाणी ठेवत असतो. आणि आपली देवाकडून अपेक्षा असते की देवानं आपली प्रार्थना ऐकावी, आपल्या विनंत्या मान्य कराव्यात, आपल्या मागण्या ज्या आहेत त्या देवानं ज्या आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला आशीर्वाद प्रियांनो देवा. परंतु आजचं जे वचन आपण वाचलेलं आहे हे वचन देवाकडून त्याच्या विश्वासणाऱ्या संबंधांना असणारी अपेक्षा आहे की देव आपल्याकडून आज काय मागत आहे, देवाची आपल्या संबंधानं काय इच्छा आहे. तर ते आज आपण या ठिकाणी पाहत आहोत की एक ख्रिस्ती व्यक्ती किंवा देवाचे शिष्य या नात्यानं किंवा एक मंडळीचा भाग किंवा सर्व समाजामध्ये आपण आज जगत असताना एक व्यापक दृष्टिकोनातून आपण पाहतो की परमेश्वराचे ख्रिस्ती लोक या नात्याने, त्याचे मंडळीचे प्रतिनिधी या नात्याने परमेश्वर देवबाप जो आहे तर तो आपल्याकडं काय पाहत आहे. तर आपण पुन्हा एक वर वाचूया. 6वं वचनापासून पुढं आपण वाचणार आहोत. मिखा याचं पुस्तक, याचा 6वा अध्याय 6 वचन म्हणते की मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू, होम बली 1 वर्षाची वासरे घेऊन त्याचपुढे येऊ काय, हजारो एडके तेलाच्या 10 सहस्त्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय. माझ्या पातकांबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय, माझ्या जीवाने केलेल्या पातकांबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय. वचन 8 जे आहे त्यावरती आज आपण मनन करत आहोत. तर देव मनुष्याला बोलत आहे की हे मनुष्या, बरे ते काय ते त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो. पुन्हा एक वर आपण वाचू हे वचन, 8वं वचन. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे,
या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. देवाची स्तुती असो प्रियांनो, की देवाचं पवित्र वचन जे आहे तर ते नेहमीच आपल्याला देवाची आपल्या संबंधांना असणारी इच्छा किंवा आपल्या जीवनासंबंध असणारी त्याची योजना प्रकट करणारा आहे. आणि देवाचं हे पवित्र वचन नेहमीच आपल्याला परमेश्वर आपल्या संबंधानं काय अपेक्षा करत आहे, की एक ख्रिस्ती व्यक्ती, त्याचे शिष्य किंवा त्याचे लेकरं या नात्याने आपण कशा प्रकारे आपलं आध्यात्मिक जीवन, आपलं सामाजिक जीवन जे आहे ते ठेवलं पाहिजे, या संबंधानं देवाचं पवित्र वचन नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतं. आणि म्हणूनच देवाच्या वचनाला आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी आणि नेहमी स्थान प्रियांनो देणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी जर आपण पाहिली, मी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगत आहे की मिखा हा संदेष्टा जो आहे तो जुन्या करारातील एक संदेष्टा आपण पाहतो. आणि सर्वसाधारणपणे 6व्या ते 7व्या ख्रिस्तपूर्व शतकामध्ये तो होता. एकीकडे यशया नावाचा संदेष्टा आपल्याला माहिती आहे, तर तो यरुशलेमेमध्ये होता. आणि मिखा हा संदेष्टा शोमरोन प्रांत आणि बाकीच्या इतर भागामध्ये देखील देवाची सेवा करत होता. म्हणजेच यशया जो संदेष्टा आहे त्याच्या कंटेम्पररी किंवा समकालीन संदेष्टा म्हणून मिखाची ओळख आपल्याला पटते. तर त्याचं हिब्रू जे नाव आहे मिखा, याचा अर्थ होतो की परमेश्वरासमान कोण आहे. आणि हा यहुदियामधील मोरोष्टी गावचा रहिवासी होता, हे आपल्याला बायबलमधून वाचायला मिळतं. जर आपण मिखाच्या पहिल्या अध्यायापासून जर वाचायला सुरुवात केली तर त्याच्या संबंधानं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 3 राजांच्या कारकिर्दीमध्ये मिखा संदेष्टानं देवाचं वचन जे आहे तर ते आणलेलं आहे. आणि विशेष करून आपण पाहतो की हे जे वचन आहे तर ते वचन सर्वसामान्य लोकांसाठी असणारं हे वचन होतं. एकीकडे यशया संदेष्टा राजासाठी, याजकांसाठी आणि यरुशलेम त्या मंदिरांमधील किंवा इस्रायल लोकांसाठी त्या ठिकाणी संदेश जो आहे तो घेऊन येत होता. परंतु मिखाचा संदेश जो आहे तर तो देवापासून आलेला संदेश सर्वसामान्यासाठी असणारा अगदी त्या ठिकाणी संदेश असा आहे आपल्याला त्याच्या पार्श्वभूमीमधून पाहायला त्या ठिकाणी मिळतं. मी एकदम डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जाणार नाही, परंतु 6वा अध्याय जर आपण पाहिला तर या 6व्या अध्यायामध्ये देखील मिखा देवाचा संदेश या ठिकाणी आणत आहे की ज्याच्यामध्ये परमेश्वराचा इस्रायल लोकांच्या विरोधामध्ये एक वाद असलेला आपल्याला दिसतो, किंवा परमेश्वर इस्रायल लोकांवरती नाराज आहे आणि तो दुःखी झालेला आहे. आणि तो त्या ठिकाणी पर्वतांना, डोंगरांना या ठिकाणी साक्षी ठेवून एक प्रकारे वाद घालत आहे मनुष्याबरोबर की तुझं वागणं कशा प्रकारे आहे, तुला माझ्या आध्यात्मिक गोष्टींचा का त्या ठिकाणी कंटाळा आलेला आहे. आपण पहिल्या वचनापासून जर पाहिलं 6वा अध्याय तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. उठ, पर्वतासमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका. पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका. परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे. तो इस्रायलाबरोबर वाद करणार आहे. हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले. कोण म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे की हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले, मी तुला कशाने कंटाळविले, मला उत्तर दे. परमेश्वर त्याच्या लोकांना त्या ठिकाणी म्हणत आहे की माझ्या प्रजे, माझ्या लोकांनो, की मी असं काय केलेलं आहे तुझं त्या ठिकाणी की तुम्ही मला कंटाळलेले आहात. तुम्ही माझ्या आध्यात्मिक गोष्टींसंबंधानं, माझ्या वचनासंबंधानं त्या ठिकाणी कंटाळा करत आहात. आणि आजची जर आपण प्रियानो परिस्थिती पाहिली तर मिखा संदेशाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आपण पाहतो की ख्रिस्ती लोकांची झालेली आहेत. आज लोक देवाच्या भक्तीला प्रियांनो कंटाळलेले आहेत. आज लोकांना प्रार्थना, देवाची त्या ठिकाणी सभा याबद्दल त्या ठिकाणी एक प्रकारचा वीट आल्यासारखं किंवा तिरस्कार त्या ठिकाणी झाल्यासारखं त्यांना वाटतं. कारण परिस्थिती जी आपल्या भोवती तयार झालेली आहे त्या परिस्थितीमुळं लोकांचं प्राधान्यक्रम जो आहे तो बदललेला आहे. आणि त्यांचा प्राधान्यक्रम देव राहिला नसून त्यांची नोकरी, त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचं कुटुंब आणि बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत
ते त्यांचं प्राधान्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून देवाच्या गोष्टींसाठी आज या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की लोकांकडे वेळ नाही. कोरोनाच्या काळामध्ये तर चर्चेस ऑनलाईन होते, तरी देखील लोकांना ऑनलाईन भक्ती अटेंड करायला सुद्धा त्यांच्याकडं वेळ त्या ठिकाणी नव्हता. कारण त्यांचा प्राधान्यक्रम जो आहे तो चुकलेला आहे. ते त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला, ते त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाला जास्त प्रियांनो प्राधान्य देत होते. मी तर म्हणतो की ऑनलाईन भक्ती जी आहे तर ती सोयीस्कर होती सर्वांच्या दृष्टिकोनातून. तरी देखील पुष्कळ असे लोक आहेत, सर्वच नाही पण पुष्कळ लोकांनी जे आहे आपण पाहतो की त्यांना देवाच्या गोष्टी करण्यासाठी ते कंटाळलेले आहेत. हे आपल्याला आजही पाहायला मिळतं. मिखाच्या काळात देखील त्या ठिकाणी हीच गोष्ट होती. आणि देव त्यांना म्हणत आहे की मी तुझं काय केलं. इस्रायल लोकांना तो म्हणत आहे की मी तुला कशाने कंटाळलेलं आहे. अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळं तुम्हाला माझा कंटाळा आलेला आहे. मी या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुमचा सांभाळ केला, तुमच्या कुटुंबाचा सांभाळ केला, तुम्हाला आरोग्य दिलं आणि या सर्व परिस्थितीमध्ये लागणारं त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या मी केल्या. मी तुमच्याबरोबर राहिलो. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं त्या ठिकाणी ज्या वेळेला निधन झालं त्यावेळेला तुम्हाला सांत्वन मी दिलं. आणि मी जो तुमचा महान परमेश्वर देवबाप आहे, मी तुमच्याबरोबर असताना देखील अशी कोणती गोष्ट घडली की ज्याच्यामुळे तुम्हाला माझा कंटाळा आलेला आहे. असा देवबाप या ठिकाणी आज आपल्याला बोलत आहे. पुढे इथं जर आपण वचन पाहिलं 4थ्या वचनापासून तर पुढं देव त्यांना त्या गोष्टीची आठवण करून देत आहे की मी तर तुला मिसर देशाच्या मधून बाहेर काढलेलं आहे, दास्यगृहातून तुला सोडवून घेतलं आहे. मी तुझपुढे मोशे व अहरोन व मिर्याम यास पाठविलेलं आहे. असं परमेश्वर त्या ठिकाणी इस्रायल लोकांना म्हणत आहे. आणि आजही आपण त्या ठिकाणी पाहतो की आजच्या या परिस्थितीमध्ये परमेश्वरानं पापाच्या गुलामगिरीतून, पापाच्या दास्यगृहातून जे आहे तर ते आपल्याला सोडविलेलं आहे प्रियांनो. आणि असं असताना देव आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न विचारत आहे की मी तुझं काय केलेलं आहे किंवा कोणत्या गोष्टीमुळं तुला माझा किंवा माझ्या आध्यात्मिक गोष्टींचा कंटाळा प्रियांनो आलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की मिखाच्या या पुस्तकामध्ये आपण पुढं अजून वचनात जर लवकर गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे सर्व ऐकून त्या ठिकाणी इस्रायल लोक जे आहेत तर आता ते देवाकडे वळालेले आहेत. आणि ते म्हणत आहेत की आता देवाला आम्ही कसं संतोष व्हावं. आता देवानं आम्हाला आमची चूक लक्षात आलेली आहे की होय की या देवानं आम्हाला वारंवार संधी देऊन देखील आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत. देवानं सर्व प्रकारे आमची काळजी घेण्यासाठी, त्याचं वचन आमच्या कानापर्यंत जाण्यासाठी सर्व त्या गोष्टींचा उपयोग करून त्या ठिकाणी तो आमच्याबरोबर राहिलेला आहे. आणि ही गोष्ट खरी आहे प्रियांनो. या महामारीच्या काळामध्ये देखील आपल्यापैकी प्रत्येकानं या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की जरी परिस्थिती बदलली, जरी त्या ठिकाणी कर्फ्यू लागला, क्वारंटाईन होते, लॉकडाऊन झालं आणि सर्व एकमेकांपासून दूर गेलेलं आहे, तरी देखील आपल्या परमेश्वरानं आपल्याला सोडलेलं नाही आहे. त्या देवानं आपल्याला एकटं टाकलेलं नाही, तर तो या सर्व प्रसंगामध्ये आपल्याबरोबर होता. आणि त्यानं त्याचं वचन या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत, आपल्या घरामध्ये जरी आपण बसलेलो असलो तरी या सर्व तंत्रज्ञानाच्या द्वारे आपल्या घरामध्ये, आपल्या कानापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी पोहोचवलेलं आहे. आणि खरोखर या टेक्नॉलॉजीसाठी आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे की जर कदाचित हे तंत्रज्ञान नसतं तर मंडळीची अवस्था कशा प्रकारे झालेली असते, तर याचा आपण विचार आपण करायला पाहिजे. आणि हे सर्व काही देवानं आपल्यासाठी उपलब्ध करून देऊन सुद्धा जर आज माझं आध्यात्मिक जीवन जर देवापासून दूर आहे, मी जर देवापासून दूर आहे आणि देवाच्या आध्यात्मिक गोष्टीला जर कंटाळलेलो आहे, तर त्या ठिकाणी आपण देवाला जबाबदार आहोत प्रियांनो. आपल्याला या गोष्टीचा गांभीर्यानं विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ऑनलाईन माध्यमाच्याद्वारे देखील मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः सर्वे केला, पुष्कळ कुटुंबांना विचारलं की तुम्हाला ऑनलाईन भक्ती कशी वाटते, किंवा ऑनलाईन भक्तीच्या दरम्यान तुम्ही खरंच भक्तीमध्ये बसता का नाही बसता, किंवा भक्तीला बसल्यानंतर तुम्ही किती गांभीर्यानं भक्तीमधील त्या ठिकाणी तुम्ही सहभागी होता, किंवा किती गांभीर्यानं त्या ठिकाणी तुम्ही देवाचं वचन ऐकता.
तर त्यापैकी 80% लोकांचं असं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं की बाळकसाहेब, ऑनलाईन जरी भक्ती होती तरी घरामध्ये बसल्यावरती आम्हाला घरामध्ये बसल्यासारखंच त्या ठिकाणी वाटत होतं. आणि त्या आमचं लक्ष जे आहे तर ते देवाच्या वचनाकडं नाही तर इतर घरातल्या गोष्टींकडं जास्त होतं. त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे. आपल्यापैकी कितीतरी जणांचा त्या ठिकाणी हाच अनुभव असेल असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून आज आपण देवाच्या वचनाकडं या ठिकाणी पाहत असताना देव आपल्याला त्या ठिकाणी बोलवत आहे आणि तो म्हणत आहे की तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे किंवा देवाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे परमेश्वर देवबाप या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. 6व्या वचनापासून पुढे आपण जर 7वं वचन वाचलं तर त्यामध्ये इस्रायल लोक त्या ठिकाणी म्हणत आहेत की आता परमेश्वराला संतोषण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही त्या होमबली करावा काय, 1 वर्षाचं वासरू त्या ठिकाणी परमेश्वराला अर्पण करावा काय, हजारो एडके तेलाच्या दशसहस्र नद्या परमेश्वराला आणून त्या ठिकाणी करावं काय. आणि एक प्रकारे त्या ठिकाणी आपण पाहतो 2 इंटरप्रिटेशन या वचनातून किंवा 6 आणि 7 वचनातून निघतात. एक असं इंटरप्रिटेशन निघतं की खरोखर कुणीतरी आत्मीयतेनं देवाला जे आहे तर ते म्हणत आहे की नाही, आता आमचं चुकलेलं आहे, आम्ही पश्चाताप करत आहोत आणि आता आम्ही देवाला अर्पण करत आहोत. परंतु एकीकडून मी जेव्हा याच्यातून वाचत होतं तर मला कुणीतरी संतापलेला व्यक्ती, कंटाळलेला व्यक्ती जसं काय त्या ठिकाणी उद्धटपणाने परमेश्वराला उत्तर देत आहे असं याच्यातून मला त्या ठिकाणी दिसत आहे की हजारो एडके तेलाच्या दशसहस्र नद्या आम्ही परमेश्वराला आता अर्पण कराव्या का काय. आमची परिस्थिती बघा काय झाली, आमच्या भोवती काय झगडलेलं होतं आणि हे सगळं असताना देवाला काय कळत नाही का आमच्या घरामध्ये किती अडचणी होत्या. असं याच्यातून कदाचित त्या ठिकाणी माझ्या दृष्टिकोनातून मला त्या ठिकाणी दिसत आहे प्रियांनो की मनुष्य तितका त्या ठिकाणी अंतःकरणातून कठोर रीतीने देवासमोर प्रियांनो उभा राहिलेला आहे. परंतु देव तरी देखील नम्रपणे त्याला आपल्या अपेक्षा त्या ठिकाणी कळवत आहे की मला तुमच्याकडून काय मागण्या त्या ठिकाणी आहे, की मला देवाला त्या ठिकाणी की काय अपेक्षित आहे असं परमेश्वर देवबाप त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो की बरं आणि वाईट तुम्हाला काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला ते माहिती आहे. वचन 8 आपण वाचू की तो म्हणतो की हे मनुष्या, बरे ते काय त्याने तुला दाखविले आहे. म्हणजे ऑलरेडी परमेश्वरानं आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि तरी देखील त्या ठिकाणी इस्रायल लोक परमेश्वराला विचारतात की आता आम्ही काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ. आणि म्हणून माझं इंटरप्रिटेशन मी जे केलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे की परमेश्वर देवबाप या ठिकाणी म्हणत आहे की तुम्हाला त्यानं दाखवून दिलेलं आहे की तुम्ही काय करणं गरजेचं आहे. परंतु आज मनुष्य संसाराच्या गोष्टींमध्ये, स्वतःच्या कामामध्ये आणि स्वतःच्या सर्व परिस्थितीमध्ये इतका गुंतून गेलेला आहे की देवाला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून काय अपेक्षा आहे हा तो विसरलेला आहे. आणि एक प्रकारे आध्यात्मिक जीवन जे आहे प्रत्येकाचं खालावलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. परंतु परमेश्वर पुन्हा एक वार या वचनातून आठवण करून देत आहे. 8वं वचन कोणीतरी आपल्यासाठी वाचूया आपण. काय म्हणतं 8व्या वचनामध्ये? दुसरा भाग काय म्हणत आहे? हां फार सुंदर, थँक्यू. काय म्हटलं या ठिकाणी की परमेश्वर म्हणतो की नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे, याखेरीज परमेश्वर तुझजवळ काय मागतो. 3 गोष्टी या वचनामध्ये सांगितलेल्या आहेत. केवळ 3 गोष्टींच्या अपेक्षा परमेश्वर देवबाप प्रियांनो आज आपल्याकडून या ठिकाणी करत आहेत. कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या? पहिली गोष्ट काय आहे? नीतीने वागणे. दुसरी गोष्ट आवडीने दया करणे आणि आपल्या देवासमागमे नम्र भावाने त्या ठिकाणी चालणे. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत प्रियांनो परमेश्वराच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा आहेत की देवाची आपल्या संबंधाने इच्छा आहे की सर्वात पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट की ती म्हणजे नीतीने वागणे. नीतिमानाचं जीवन जे आहे. इंग्लिशमध्ये जर हे वचन वाचलं तर तिथं म्हटलं की टू ॲक्ट जस्टली.
टू ॲक्ट जस्टली म्हणजे काय की न्यायानं वागणे, न्यायानं वागणे, नीतिमानानं वागणे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वराची त्याच्या प्रत्येक भक्ताकडून, विश्वासणाऱ्याकडून ही इच्छा आहे की त्यानं नीतिमान असं जीवन जगावं, त्यानं न्यायानं वागावं, त्यानं जे आहे आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र राखावं. असं परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की योग्य न्यायानं, न्याय काय आहे आणि अन्याय काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नीतिमान जीवन कसं आहे आणि अनितिमानाचं जीवन जे आहे तर ते कशा प्रकारे आहे हे आपल्याला ठाऊक आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित रीतीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. व आपण काही वचनं यावेळेला आपण या ठिकाणी वाचणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभूला संतोषकारक काय आहे ते पारखून घ्या. प्रभूला संतोषकारक काय आहे ते पारखून घ्या. त्यानंतर त्या ठिकाणी यशया याचा जर पहिला अध्याय आपण काढला आणि 17 आणि 19वं वचन जर आपण वाचलं यशयाचा ग्रंथ, तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथांचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या. तुम्ही माझे ऐकायला 19वं वचन मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. काय म्हणतं यशाच्या ग्रंथामध्ये या ठिकाणी की न्यायानं वागणं जे आहे ते परमेश्वर देवबाप आपल्याकडून अपेक्षित करत आहे की एक ख्रिस्ती व्यक्ती या नातानं या पोस्ट कोविड काळामध्ये माझं आध्यात्मिक जीवन कशा प्रकारे असायला पाहिजे हे परमेश्वर देवबाप आपल्याला या वचनातून सांगत आहे. की तो म्हणतो पहिली गोष्ट की माझं जीवन जे आहे तर ते नीतीनं असं वागण्यासारखं असावं असं तो म्हणत आहे. की चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा असं तो म्हणत आहे. आणखीन एक शास्त्रभाग या ठिकाणी आपण वाचू. जखर्या याचा 7वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन या ठिकाणी आहे. जखर्या याचा 7वा अध्याय याच्यामध्ये मी आपणासाठी वाचतो. सेनाधीश परमेश्वर म्हणाला, तुम्ही खरा न्याय करा व एकमेकांना प्रेम व करुणा दाखवा आणि विधवा, अनाथ, परके व निराश्रित यांच्यावर जुलूम करू नका व आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका. अगदी स्पष्ट प्रियांनो हे वचन आहे. मिखाच्या काळामध्ये प्रियांनो लोकांचं आध्यात्मिक जीवन आणि सर्वसामान्यामध्ये सामाजिक जीवन देखील त्या ठिकाणी ढासळलेलं होतं. त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी दूषित झालेली होती. एकमेकांमधले असणारे परस्पर संबंध प्रियांनो आपण पाहतो की ते दुष्टाईचे झालेलं होतं. मन लोकांनी एकमेकांबद्दल इतकं कठोर प्रियांनो त्या काळामध्ये केलेलं होतं की अगदी आपल्या स्वतःच्या सख्या भावाबद्दल देखील त्यांना प्रेम प्रियांनो राहिलेलं नव्हतं. आणि आजही आपण पाहतो की या कोरोनाच्या काळामध्ये महागाई वाढली, ही सर्व परिस्थिती इतकी अचानक रीतीने इतकी बदललेली आहे की लोक इतके क्रूर झालेले आहेत आणि भयंकर रीतीने एकमेकांवरती जुलूम करत आहेत, भयंकर रीतीने एकमेकांचा गैरफायदा त्या ठिकाणी घेत आहेत आणि स्वतःचाच स्वार्थ त्या ठिकाणी पाहून घेत आहेत. परंतु देव या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टींची आठवण करून देत आहे की आपला देव जो आहे तो न्यायी आहे आणि म्हणून आपण नीतीनं आणि न्यायानं आपण वागणं गरजेचं आहे. का आपण नीतीनं वागावं? कारण आपला देव हा न्यायी आहे. स्तोत्र 11 अध्याय आपण काढला, स्तोत्र 11 आणि 7 वचन वाचलं तर त्यामध्ये म्हटलं की कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे, सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल. काय म्हटलंय की परमेश्वर कसा आहे? न्यायी परमेश्वर आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे, सरळ असलेल्यांना त्याचे दर्शन त्या ठिकाणी होणार आहे. स्तोत्र 116:5 जर आपण काढलं तर त्याच्यामध्ये म्हटलं की परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे, आमचा देव जो आहे तो कनवाळू त्या ठिकाणी आहे. आमचा देव हा कनवाळू असणारा हा परमेश्वर आहे. पुढे जर आपण नीतिसूत्राचं जर पुस्तक काढलं तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे 16वा अध्याय नीतिसूत्र 8वं वचनमध्ये म्हटलं की अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून न्यायाने कमावलेले थोडे बरे. नीतिसूत्र 16वा अध्याय 8वं वचन काय म्हणत आहे? अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून न्यायाने
कमावलेले जे आहे ते थोडं त्या ठिकाणी जे आहे ते बरं आहे. म्हणजेच काय की आपण ज्या वेळेला पाहतो की आपलं नीतिमानाचं जीवन जे आहे, तर सर्वात प्रथम गोष्ट परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा ही करत आहे की माझं जीवन जे आहे ते मी त्या ठिकाणी शुद्ध राखावं, पवित्र राखावं आणि नीतीनं मी त्या ठिकाणी वागावं. नीतीनं वागावं म्हणजे काय? न्यायानं वागावं. नीतीनं वागणं म्हणजे काय त्या ठिकाणी की माझं आध्यात्मिक जीवन सर्वात प्रथम मला त्या ठिकाणी जे आहे माझी जी धार्मिकता आहे, माझी नीतिमत्ता मला त्या ठिकाणी सरळ राखणं गरजेचं आहे. हे सर्वात पहिलं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की मी एक धार्मिक व्यक्ती या नात्यानं देवानं मला शिकवलेल्या आज्ञा किंवा देवानं मला दिलेले नियम मी प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे त्या ठिकाणी पाळणं अतिशय प्रियांनो गरजेचं आहे. एक खरा ख्रिस्ती व्यक्ती जो आहे जर आपण पाहिला आणि मार्क ऑफ द ट्रू डिसायपल्स आपण इंग्लिशमध्ये म्हणूया की एक खऱ्या ख्रिस्ती शिष्याचे जर लक्षणं किंवा चिन्ह जर आपण पाहिले तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं आध्यात्मिक जीवन जे आहे तर तो ढासळू देत नाही. आणि म्हणून नीतिमानाचं जीवन म्हणजे काय? आपण पाहतो की सर्वात पहिलं पापापासून दूर राहणं, प्रार्थनेमध्ये, देवाच्या वचनामध्ये, सहभागितेमध्ये आपण पाहतो ते राहणं अतिशय गरजेचं आहे. की आज आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहूया की माझं जीवन खरोखर नीतिमत्वाचं जीवन आहे का? कारण देवाची माझ्या जीवनासंबंधानं ही इच्छा आहे की मी नीतीने वागावं, मी न्यायानं वागावं. माझं जीवन हे नीतिमत्वाचं जीवन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक आध्यात्मिक एक नीतिमान व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये तो त्याचं आणि देवाचं नातं त्या ठिकाणी कधीही खराब होऊ देत नाही. आणि देवाशी आपलं नातं कसं चांगलं राहील? प्रार्थनेद्वारे. देवाचं नातं कसं आपलं देवाशी आपलं जे आहे ते सुरळीत राहतं? देवाचं वचन त्या ठिकाणी वाचल्यानं, ऐकल्यानं जे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सहभागिता आहे. आज विशेष करून मला जो जोर द्यायचा आहे नीतिमत्वाचं जीवन जे आहे त्याकडं म्हणजे सहभागितेकडं त्या ठिकाणी द्यायचं आहे. की आज देवाची स्तुती असो की चर्चेस त्या ठिकाणी उघडलेल्या आहेत आणि ज्या वेळेला चर्चेस ओपन झालेल्या आहेत त्यावेळेला एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं माझी ही जबाबदारी आहे की मी घरी न बसता माझ्या मंडळीमध्ये ज्या मंडळीचा मी सभासद आहे त्या मंडळीमध्ये जाऊन मी देवाची भक्ती करावी. त्याला नीतिमानाचं जीवन म्हटलेलं आहे. खरा नीतिमान व्यक्ती कधीही घरी बसणार नाही बघन आता जाऊ द्या ऑनलाईन चालेल ना चर्च बघल, नाही तर दुसरं कुठलं तरी ऑनलाईन चर्च मी अटेंड करेल, ते नाही तर तिसरं अटेंड करेल त्या ठिकाणी असं म्हणत बसणार नाही. तर खरा नीतिमान व्यक्ती त्या ठिकाणी जो आहे तर तो त्याची जबाबदारी ओळखून तो नियमित रीतीने चर्चला येईल, सहभागितेमध्ये त्या ठिकाणी जाईल. जर आपण आरंभीच्या मंडळीकडे जर आपण पाहिलं आणि ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये पहिली मंडळी स्थापन झाली त्यानंतर मंडळीचा आपण छळ झालेला पाहतो. ती मंडळी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून प्रियांनो गेलेली आहे. परंतु एक गोष्ट त्यांनी त्या काळामध्ये प्रियांनो सोडलेली नाही. ती म्हणजे काय? की त्यांनी एकत्र येणं कधीही बंद केलं नाही. त्यांनी एकत्र येणं कधीच बंद केलं नाही. त्यांनी ते नेहमी एकमेकांच्या सहवासामध्ये, सहभागितेमध्ये, प्रार्थनेमध्ये आणि भाकर मोडण्यात एकत्र असत. प्रेषितांची कृत्य जर आपण वाचलं 2 अध्याय आणि 42 वचनापासून जर पुढे आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित रीतीने त्या ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन दिसत आहे की संकटाच्या काळामध्ये त्यांचा विरोध आणि छळ होत असताना देखील ते दररोज एकत्र प्रियांनो जमत होते व घरोघरी भाकर त्या ठिकाणी मोडत होते. आणि म्हणून आज आपण पाहतो की ज्या वेळेला परमेश्वरानं आपल्यासाठी मंदिरं उघड केलेली आहे तर त्यावेळेला आपल्याला चर्चला येणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाही का? आणि म्हणून ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. का आपण नियमित चर्चला येणं गरजेचं आहे? तर त्याची काही महत्त्वाची कारणं मी आज या ठिकाणी सांगणार आहे आणि आपण पुढं जाऊया. सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट की कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपल्याकडे एकत्र येण्यासाठी पर्याय नव्हता, नाही का? आणि म्हणून आपल्याला ऑनलाईन भक्ती त्या ठिकाणी करावी लागली. आपल्याला आवडत होतं आणि ते बरं काहीतरी सोयीस्कर होतं म्हणून आपण केलं असं नाही. तर आपल्याकडं दुसरं ऑप्शन नव्हतं. त्यामुळं या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं का होईना आपण एकत्र राहण्याचा जो आहे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे प्रियांनो. परंतु
आता ज्या वेळेला हा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्यावेळेला आपल्याकडं पर्याय त्या ठिकाणी आहे, आणि तो पर्याय म्हणजे आपल्यासाठी चर्च, भक्तीसाठी मंदिरं ओपन झालेली आहेत. आणि म्हणून आपण भक्तीला जाणं अतिशय गरजेचं. का? कारण देवानं मनुष्याला व्हर्च्युअल गॅदरिंग करण्यासाठी नाही निवडलेलं. मंडळी जी स्थापन झाली ही ऑनलाईन मंडळी स्थापन नाही झालेली, तर भौतिक त्या ठिकाणी आहे. आपण जे निर्माण गेलेलं आहोत हे एक आपण फिजिकल ह्युमन बिंग्स आहोत. भौतिक रीतीने त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेला परमेश्वरानं त्याच्या प्रतिमेचं निर्माण केलं, भौतिक रीतीने आपण फिजिकल त्या ठिकाणी म्हणू, त्यावेळेला देवाच्या प्रतिमेचं निर्माण केलेलं असताना देवानं आपल्याला जे त्या ठिकाणी विशेष रीतीने दानं दिलेली आहेत, त्याचे कृपादानं दिलेली आहे. म्हणजे काय? डोळ्यांनी ऐकणं, पाहणं, नाही का, स्पर्श करणं, त्या आणि स्मेल करणं, जे आपण 5 सेन्सेस म्हणतो जे आहे, तर ते आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि खरी भक्ती ही ह्या सर्व त्या वातावरणामध्येच आपल्याला मिळणार आहे, व्हर्च्युअल गॅदरिंग त्या ठिकाणी मुळं नाही. आणि म्हणून इथं आपल्याला हे एक असून समजून घेणं गरजेचं की मनुष्य हा एक भौतिक असा त्या ठिकाणी जीवधारी प्राणी आहे, आणि देवाने मंडळी जी आहे ती भौतिक सहभागितेसाठी एक शरीर व एक कुटुंब या नात्यानं निर्माण केलेली आहे. आणि म्हणून बनवलेलं असताना आपली ही जबाबदारी आहे की एक जबाबदार ख्रिस्ती या नात्यानं आपण त्या ठिकाणी चर्चला नियमित जावं. मला आज आनंद वाटत आहे की आज अनाउन्समेंट झाली की पुढच्या रविवारपासून आपलं भूषणनगरचं चर्च जे आहे तर ते नियमित रीतीने सुरू होणार आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक चांगला निर्णय जो मला आवडला तो म्हणजे ऑनलाईन भक्ती आता त्या ठिकाणी तुम्ही बंद करणार आहात, आणि ते मी खरोखर ॲप्रिशिएट करत आहे. आणि त्याची गरज आहे, कारण लोकांना आता ऑनलाईन भक्तीची इतकी सवय झाली आहे, ते म्हणते जाऊ दे ना आता चर्च, आता घरातच बसून आम्ही मस्तपैकी आमच्या दिवाणवरती, सोफ्यावरती, काउचवर बसून खाता खाता भक्ती आम्ही आमचं मस्तपैकी करू, नाही का. परंतु वचनप्रियांनो आपल्याला सांगतं की देवानं आपल्याला त्या ठिकाणी भौतिक रीतीने चर्चमध्ये सहभागिता करण्यासाठी बोलवलेला आहे. आणि म्हणून हा निर्णय खऱ्या अर्थानं चांगला आहे. मी मागील काही दिवसापूर्वी पाहिलं की एका ऑनलाईन पाळकानं त्याची सगळी भक्ती बंद केली. खूप मोठा सेलिब्रिटी तो आहे, आणि त्याने सांगितले की जे लोक ऑनलाईन भक्ती करताना त्यांनी मला अनफॉलो करा, कारण आता चर्चेस जर सुरू झालेल्या आहेत, तुमच्या भागातली सर्व परिस्थिती जरी चांगली आहे आणि अशा परिस्थितीत जरी तुम्ही ऑनलाईन भक्ती करत असताल तर तुम्ही खरे ख्रिस्ती नाही आहेत, तुम्ही खरे देवाचे शिष्य नाही आहेत. आणि म्हणून अशा लोकांनी मला फॉलो करू नका, असं तो त्या ठिकाणी डायरेक्ट त्याने त्याच्या पेजवरती त्या ठिकाणी कबूल केलं की अनफॉलो करा की जे ऑनलाईन भक्तीसाठी अजूनही त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि म्हणून मी ॲप्रिशिएट करत आहे की जोपर्यंत ऑनलाईन भक्ती त्या ठिकाणी बंद होणार नाही तोपर्यंत भौतिक रीतीने आपण चर्चला जायला पाहिजे, याची ती एक प्रकारची काय म्हणू आपण इच्छा किंवा गरज त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि हा निर्णय खूप चांगला आहे, नाही का. आणि मी हे नाही म्हणत की आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून त्याचा धोका टळलेला आहे, हा गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्ही जेन्युनली आजारी आहात तर तुम्ही घरी राहा. तुम्ही जेन्युन त्या ठिकाणी तुम्हाला जर कोविड पॉझिटिव्ह निघाला आहे तुम्ही घरी राहा, हरकत नाही, तिथं कारण आपण समजू शकतं. पण जर सर्व परिस्थिती अनुकूल असताना तरी देखील आपण कारण सांगून त्या ठिकाणी जर घरी राहत आहोत तर तिथं मोठा प्रॉब्लेम आहे, तिथं खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. आणि तिथं आपल्या एका मॅच्युअर ख्रिश्चन लाईफवरती प्रश्न उभा राहतो, आपल्या परिपक्व ख्रिस्ती जीवनावरती काय करतो एक क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी लागतो की खरंच आम्ही एक परिपक्व ख्रिस्ती जीवन आज जगत आहोत का, त्या ठिकाणी हा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून एक जबाबदार ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं नीतिमत्वाचं जीवन ज्यावेळेला मी जगतो त्यावेळेला मी माझ्या भागातली परिस्थिती जर नीट झालेली आहे तर मी नियमित चर्चला जाणं गरजेचं आहे, नियमित रीतीने सहभागितेमध्ये सक्रिय भाग घेणं गरजेचं आहे, आणि विश्वासानं मी पुढं येणारच आहे त्याच्यावरती. परंतु ही गोष्ट जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि मी कालच यावरती प्रार्थना करत होतो परवा दिवशी, तर त्यावेळेला मी स्वतःच याच्यावरती एक कॅम्पेन चालवणार आहे, आणि तो हॅशटॅग मी एक जबाबदार ख्रिस्ती असं म्हणून तो मी त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मी पुढं सुरू करणार आहे की एक मी जबाबदार हॅशटॅग एक जबाबदार ख्रिस्ती व्यक्ती
या नात्याने मी काय केलं पाहिजे, तर मी नियमित चर्चला जाणं पाहिजे, मी नियमित सहभागिता घेतली पाहिजे त्या ठिकाणी. कारण मंडळी जी आहे प्रियांनो, जर ज्याची डेफिनेशन आपण पाहतो, व्याख्या, या दगड माती इमारतीच्या जे आहे याला चर्च म्हटलं गेलेलं नाही आहे. दिस इज नॉट द चर्च, इट इज चर्च बिल्डिंग. काय आहे हे? चर्च एक इमारत आहे. पण खरी मंडळी कशाला म्हटलेलं आहे, तर की ग्रुप ऑफ, नाही का, काय म्हटलेलं आहे, ख्रिश्चन बिलिव्हर्स, की जे विश्वासणाऱ्यांचा जो समूह आहे किंवा त्यांचं एकत्र येणं आहे, त्याला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की ते खरं चर्च आहे. आणि म्हणून हे चर्च ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपलं त्याच्यामध्ये जी भूमिका आहे ती एक अतिशय महत्त्वाची अशी भूमिका आहे. आणि देवाची आपल्या संबंधानं त्या ठिकाणी इच्छा आहे. 3 गोष्टी आपण या ठिकाणी पाहत असताना परमेश्वर देवबाप आपल्याला म्हणत आहे की नीतीनं वागणं आणि न्यायानं वागणं काय आहे, तर हे खरं आहे की मला खऱ्या अर्थानं माझं ख्रिस्ती जीवन जे आहे तर ते नीतिमत्वाचं जीवन मला जगणं गरजेचं आहे. कारण मीच जर नीतिमानाचं जीवन जगलो नाही तर मी इतरांना काय सांगणार आहे, मी इतरांना काय जाऊन शिकवणार आहे, मी इतरांना जाऊन काय त्या ठिकाणी माझी साक्ष जी आहे ख्रिस्ताची ती प्रकट करणार आहे. आणि म्हणून ही माझी वैयक्तिक त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि या नीतिमत्वाच्या जबाबदारीमध्ये आणखीन महत्त्वाच्या ज्या 2 जबाबदाऱ्या आहेत ती म्हणजे मंडळीमध्ये असणारा आपला सक्रिय सहभाग, मंडळीमध्ये असणारा आपला सक्रिय सहभाग. आणि कोरोनाच्या काळामध्ये पाळक लोकांची झालेली त्या ठिकाणी जी काही आपण म्हणू काय म्हणता येईल त्याला, शब्द मला त्या ठिकाणी आठवत नाही, परंतु जी अडचण पाळक लोकांसमोर उभी राहिलेली आहे तर ती मला या ठिकाणी वर्णन करता येणार नाही. की सर्व जे ते आपापल्या कुटुंबामध्ये गुंतलेले आहे आणि एकटा पाळकच राबत आहे चर्चसाठी. सर्वजण आपापलं स्वतःचंच त्या ठिकाणी पाहून घेत आहेत, परंतु पाळक आणि पाळकीनबाई त्यांचं कुटुंब विश्वासानं दर रविवारची भक्ती व्हावी, मधली बायबल स्टडी व्हावी म्हणून झटत होत्या त्या ठिकाणी. मी पाहिलं ह्याच मंडळीतलं नाही तर इतर ठिकाणी देखील त्या ठिकाणी हे होताना पाहिलेलं आहे. परंतु एक जबाबदार ख्रिस्ती या नात्याने आता सर्व काही सुरळीत होत असताना माझी ही जबाबदारी आहे की माझा मंडळीमध्ये असणारा सहभाग हा सक्रिय असायला पाहिजे. सक्रियतेने मंडळीच्या कारभारामध्ये मी लक्ष देऊन माझा हातभार लावणं अतिशय गरजेचं आहे त्या ठिकाणी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये की विश्वासानं परमेश्वराचं जे काही देणं आहे तर ते मी देवाला देणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का की कोरोनाच्या काळामध्ये पुष्कळ मंडळ्या बंद पडल्या, विशेष करून इंडिपेंडंट चर्चेस जे आहेत ते बंद पडले. पुष्कळ पाळक वर्ग जे आहेत त्यांनी त्यांची पाळकीय सेवा सोडून आज ते कंपन्यामध्ये त्या ठिकाणी कामाला जात आहेत. मी नाव घेऊन सांगणार नाही, पण माझ्या डोळ्यात देखत या घटना घडलेल्या मी पाहत आहे. मंडळीचं त्या ठिकाणी आर्थिक जे बजेट आहे ते पूर्णपणे ढासळलेलं आहे. मेंटेनन्सचा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. का घडलं हे सगळं काही? कारण लोकांनी त्यांचा दशमांश, त्यांचं अर्पण जे आहे ते देवाला देणं त्या ठिकाणी या कोरोनाच्या काळामध्ये टाळलेलं आहे. परंतु मी असे देखील लोक पाहिलेले आहेत की कठीण परिस्थितीमध्ये देखील या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी देवाचं देणं देवाला दिलेलं आहे. कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या घरामध्ये अडचण असताना त्यांनी इतरांना जाऊन मदत केलेली मी स्वतः पाहिलेली आहे. आणि म्हणून एक खरा ख्रिस्ती, एक जबाबदार व्यक्ती या नात्याने, ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने माझी जबाबदारी आहे की परमेश्वराचं जे देणं आहे ते विश्वासानं मी ते देणं. मी वचनं वाचत बसणार नाही, पुष्कळ वचनं आहे त्याच्याबद्दल. परमेश्वर मलाकीच्या पुस्तकात 3:10 म्हणतो की तुम्ही मला ठकवलेलं आहे. कशाच्या संदर्भामध्ये ठकवलेलं आहे? तर दशमांश आणि अर्पणाच्या संबंधानं ते ठकवलेलं आहे. तर माझ्या मंदिरामध्ये, माझ्या भांडारामध्ये अन्न असावं आणि माझ्या मंदिराचा कारभार सुव्यवस्थित चालावं म्हणून तुम्ही आपला सर्व दशमांश मंडळीत आणा, भांडारात आणा, असा परमेश्वर म्हणतो मलाकीच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून खरा ख्रिस्ती आणि विश्वासणारा या नात्यानं, एक जबाबदार ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं माझं परमेश्वराला देणं जे काही आहे ते त्या ठिकाणी मी विश्वासानं देणं, प्रामाणिक रीतीनं देणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून एक परिपक्व ख्रिस्ती व्यक्ती ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चित रूपानं ज्या आहेत ते पाळणार आहेत, हे प्रियांनो आपण पाहतो. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत की आवडीने दया करणं.
मंडळीच्या संबंधानं जर आपण पाहिलं, आपल्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनामध्ये संबंधानं पाहिलं की देवाची इच्छा आहे की आपलं जीवन हे पवित्र शुद्ध असावं, नीतिमत्वाचं जीवन आपण जगावं. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट की देव आपल्याकडून अपेक्षित करत आहे तो म्हणजे आवडीने काय करणं? दया करणं. परमेश्वर म्हणत आहे की आपण आवडीने दया केली पाहिजे. आपण एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने फक्त आपला स्वतःचाच स्वार्थ आपण साधून घेऊ नये, तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की आपण इतरांना देखील मदत त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हे परमेश्वराचं प्रियांनो वचन आपल्याला सांगत आहे. मत्तय जर 12वा अध्याय आपण काढला आणि याचं जर आपण 7वं वचन वाचलं तर त्याच्यामध्ये 7व्या वचनामध्ये वचन सांगतं की ते असं म्हटलं आहे की मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषांना दोष लावला नसता. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वचन आहे प्रियांनो. आणि तो म्हणतो की मला काय पाहिजे? तुमचे यज्ञ नको, मला दया पाहिजे. मला तुमची दया त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. होशे जर आपण काढलं 6वा अध्याय आणि 6वं वचन जे आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, होशे 6, मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. त्यांनी मनुष्याप्रमाणे करार मोडला, तेथे ते माझ्याबरोबर बेईमानपणे वागले आहेत. की परमेश्वर म्हणतो की दया आपण केली पाहिजे, कारण आपला देव जो आहे तो दयेचा सागर, दया करणारा परमेश्वर आहे प्रियांनो. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी दया करणं गरजेचं आहे. मत्तय 5:7 जर आपण वाचलं तर हे वचन आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जे दयाळू ते धन्य, कारण काय? त्यांच्यावर काय होणार आहे? दया होईल, त्यांच्यावर दया केली जाणार आहे. आणि पुढे मत्तय 18:33 जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये देखील म्हटलं की जशी मी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासांवर दया करायची नव्हतीस काय? काय म्हटलंय वचन? हा शास्त्रभाग आपण मुद्दामून काढूया. 18वा अध्याय जो आहे मत्तयाचा, तर याच्यातली आपण पाहिलं की 21 ते 35 वचनापर्यंत आपण पाहिलं तर या वचनामध्ये घटना आहे नाही का. आणि त्या घटनेमध्ये एक दास आहे की ज्याला त्या ठिकाणी पुष्कळ अशी त्या ठिकाणी रक्कम जी आहे ती इतराला द्यायची होती, परंतु त्यांनी काय केलं, त्याला त्याच्याकडं ती ऐपत नव्हती की तो ते देऊ शकत नव्हता. आणि म्हणून त्याच्या धन्याला त्याचा काय आला? दया आली. आणि त्यांनी काय केलं, त्या लाखो रुपये त्याचे जे आहे त्याला ते माफ करून टाकले. आणि तोच जो दास जो आहे तो बाहेर आल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीकडे त्याचे 100 रुपये देणं होतं. आणि त्याने त्याला धरलं आणि त्याला वेठीस त्या ठिकाणी लावून त्याला हे केलेलं आहे. आणि त्यावेळेला इथं हे वचन त्या ठिकाणी म्हटलं की जशी मी तुझ्यावर दया केलेली आहे तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? आवडीने दया करणं हे परमेश्वराला प्रियांनो अपेक्षित आहे. परमेश्वराची त्या ठिकाणी इच्छा आहे. मी जास्त त्या ठिकाणी वेळ घेणार नाही, परंतु थोडक्यामध्ये जुबली इयर म्हणून बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि जुन्या करारामध्ये योबेल वर्ष म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो. परमेश्वराचा प्रसादाचं वर्ष म्हणून त्याला म्हटलेलं आहे. आणि हे परमेश्वराचं प्रसादाचं वर्ष दर 7 वर्षाचा जो सभ्याच आहे, 7 एकूण 50 आणि जे 50वे वर्ष त्याला आपण म्हणतो, तर हे वर्ष जे होतं तर इस्रायल लोकांमध्ये परमेश्वरानं त्यांना आज्ञा केलेली होती की या 50व्या वर्षी इस्रायल लोकातील सर्व गुलाम जे आहेत ते मुक्त केले जावेत आणि सर्व कर्ज जे आहे ते माफ केलं जावं लोकांचं त्या ठिकाणी. अशी त्या ठिकाणी आज्ञा होती योबेल वर्षानिमित्तानं आपण पाहतो जी आहे. तर विचार करा, आजच्या काळामध्ये जर आपलं असणारं लाखो रुपयाचं जर कर्ज त्या ठिकाणी अचानक रीतीने जर माफ झालं तर कसं वाटेल बरं? किती आनंद आपल्याला होईल नाही का. आणि योबेल वर्ष तेच तशाच प्रकारचं होतं की तिथं त्या योबेल वर्षामध्ये सर्व कर्ज माफ केलं जायचे, सर्व गुलाम उपरी जे होते त्यांना मुक्त प्रियांनो केलं जायचं. आणि वचन त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दल शिकवतं प्रियांनो. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये इतरांना देखील आपण त्या प्रकारची दया जी आहे तर ती दाखवणं गरजेचं आहे. आज पुष्कळ लोकांच्या घरामध्ये उपासमारी आहे, महागाई इतकी भयंकर रीतीने वाढलेली आहे, अनाथ विधवा
आणि लहान लेकरं त्या ठिकाणी उपाशी मरत आहेत प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला दयेची आपल्याकडून अपेक्षा करत आहे की आपण त्यांच्यावरती दया आपण करावी. कारण जे दयाळू आहेत ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांच्यावरती देखील काय होणार आहे, एक दिवस परमेश्वर जे आहे तर दया करणार आहेत. पुष्कळ वचनं माझ्याकडं आहेत, परंतु वेळेअभावी मी या ठिकाणी जास्त त्याच्यावरती हे करत नाही. परंतु एक दोन उदाहरणं जे आहेत या ठिकाणी मला आज देऊशी या ठिकाणी वाटत आहेत. 9/11चं ज्यावेळेला त्या ठिकाणी घटना घडली आपल्याला ठाऊक आहे नाही का, त्यावेळेला 9/11 आपल्याला माहिती आहे का, वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं नाही का, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपण पाहतो की ती एक आपत्कालिक परिस्थिती होती. आणि या आपत्कालिक परिस्थितीमध्ये सर्व लोक सैरावैरा त्या ठिकाणी धावत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कदाचित मोठं युद्ध होतं की काय, किंवा आणखीन त्या ठिकाणी बॉम्ब पडतात की काय, अशा परिस्थितीमध्ये लोक आपल्या घराकडं धावत होते की जेणेकरून आपल्या आप्तजनांपर्यंत आम्ही पोहोचायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इंटरनेटवरती जाऊन सर्च करू शकता, ही सत्य गोष्ट आहे की अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या जे कॅब ड्रायव्हर्स होते, की जे टॅक्सी ड्रायव्हर आपण म्हणूया ते होते, त्यांनी फ्री सर्व्हिस सुरू केली. काय केली? फ्री सर्व्हिस सुरू केली. आणि फ्री सर्व्हिस सुरू केली म्हणजे काय की कोणीही भेटला त्यांनी हात केला तर त्याला ते त्याच्या घरापर्यंत फ्री सोडवत होते जाऊन. त्यांनी त्याचे पैसे त्या ठिकाणी घेतले नाहीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी ती दया दाखवली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, त्या लोकांना ती मदत त्या ठिकाणी पुरवलेली आहे. मला ते आठवत असताना मला काल परवाचा ST कर्मचाऱ्यांचा संप त्या ठिकाणी जो आहे तर तो आठवला. त्या काळामध्ये शुभम आपला त्या ठिकाणी चालला होता पुण्याला, आणि तो ST स्टँडवरती गेला तर इतकी गर्दी होती आणि किमती आपल्या सगळ्या बाकीच्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी इतक्या भयंकर वाढवल्या की 500, 700, 700, 800 रुपये पुण्याला जायचे त्या ठिकाणी एका जणाच्या इथे घेत होते. म्हणजे काय करत होते? लुटत होते. दया दाखवत होते का? नाही, तर उलट ते त्या ठिकाणी लुटत होते. परंतु आज ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आज अशा परिस्थितीमध्ये माझा प्रतिसाद किंवा मी कशा प्रकारे वागतो आहे याकडं मी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जग जे आहे ते आपल्याकडं पाहत आहे. प्रियांनो, मंडळी या नात्याने आपण कशा प्रकारे इतरांवरती दया करतो त्याकडं त्या ठिकाणी लक्ष प्रियांनो पुरवत आहे. आज देवाची स्तुती असो, या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या ख्रिस्ती मंडळांनी किंवा ख्रिस्ती लोकांनी चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. नगरमध्ये सर्वात पहिलं त्या ठिकाणी हॉस्पिटल जे कोरोनासाठी उघडं झालं ते बूथ हॉस्पिटल आपलं ख्रिश्चन हॉस्पिटल होतं नाही का. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांचा हा दयेचा फार मोठा दयार्थ सेवेचा एक मोठा वारसा प्रियांनो आहे नाही का. 1894 साली जेव्हा प्लेगची साथ पसरली होती तेव्हा नगरमध्ये एकमेव क्वारंटाईन सेंटर होतं, एकमेव, आणि ते मराठी ख्रिस्ती त्या लोकांचं होतं. नारायण मामन टिळक त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये त्यांनी ते प्लेगचं जे आहे ते क्वारंटाईन सेंटर सांभाळलेलं आहे. आणि म्हणून आपला ख्रिस्ती लोकांचा वारसा जो आहे हा दयार्थ सेवेचा, दयेचा वारसा आहे प्रियांनो. आणि म्हणून अशा आपत्कालिक संकटाच्या काळामध्ये आपण ख्रिस्ती नात्याने देव आपल्याकडं पाहत आहे आणि अपेक्षा करत आहे की आपण आपल्यापेक्षा इतर जे गरीब लोक आहेत त्यांच्यावरती दया करावी, त्यांना मदत करावी प्रियांनो. ही अपेक्षा परमेश्वराकडून आपली आहे आणि त्याकडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण ख्रिस्ताचे साक्षी आहोत. प्रेषित 1:8 सांगतं की आपण ख्रिस्ताचे साक्षी व्हाल, असं परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी बोलत आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण पाहिली, देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण नीतिमत्वाचं जीवन जगावं, नीतीने वागावं. दुसरी गोष्ट आपण काय पाहिली, आवडीने आपण काय करावे, दया करावी. जे गरीब अनाथ आहेत त्यांना मदत करावी. कशाही प्रकारे तिची मदत करायची असेल, ती पैशाच्या स्वरूपात असेल किंवा त्या ठिकाणी ती वेगळ्या वस्तूच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ती मदत असेल, परंतु ती मदत आपण करणं अतिशय गरजेचं आहे प्रियांनो. आणि नियमित रीतीने आपण ती करणं गरजेचं आहे. आणि त्यावरून आपलं ख्रिस्ती जीवन जे आहे
ते खऱ्या अर्थानं प्रियांनो दिसत असतं. आणि देव आपल्याकडून ती अपेक्षा करत आहे की आपण आवडीने इतरांवरती दया प्रियांनो करावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे परमेश्वर आपल्याकडून अपेक्षित करत आहे ती म्हणजे आपल्या देवाबरोबर ती नम्र भावानं त्या ठिकाणी आपण त्याच्या समागमे आपण नम्र भावानं आपण चालावं, की आपण परमेश्वराच्या मार्गामध्ये त्याच्याबरोबर ती आपण नम्रतेने जे आहे आपली वाटचाल जी आहे ती आपण करावी. फक्त क्षमा करा, फक्त नीतीने वागणं नाही, फक्त आवडीने दया करणं नाही, तर आपल्या परमेश्वराबरोबरती आपण नम्र भावानं आपण चालणं देखील गरजेचं आहे प्रियांनो. ही एक अतिशय महत्त्वाची आपली गोष्ट आहे. हनोख हा परमेश्वराबरोबर ती देवाबरोबर ती 300 वर्ष चालला. सर्व जगामध्ये लोक जे आहेत आपण पाहतो की ते सर्व भटकलेले असताना तो देवाबरोबर ती होता, तो देवाच्या मार्गामध्ये चाललेला आहे, देवाची त्याची सहभागिता होती प्रियांनो. आपण पाहतो नोहाच्या काळामध्ये तर पाप इतकं भयंकर रीतीने वाढलेलं होतं की त्या काळामध्ये देवानं जलप्रलय आणून संपूर्ण पृथ्वी आणि मनुष्य आणि सर्वांचा नाश करण्याचं प्रियांनो ठरवलेलं होतं. इतक्या भयंकर त्या परिस्थितीमध्ये देखील नोहा जो आहे तो देवाबरोबर चाललेला आहे. आपण जर वचन काढलं तर उत्पत्ती 6:9 त्या ठिकाणी म्हटलेलं की नोहा जो आहे तो परमेश्वरा समवेत त्या ठिकाणी चाललेला आहे. पौल देखील प्रेषित 23:1 देखील त्या ठिकाणी सांगत आहे की मी देवाबरोबर ती त्या ठिकाणी सहभागी करत आजपर्यंत चालत आलेलो आहे, की सद्भावानं वागत त्या ठिकाणी आलेलो आहे. अशी पुष्कळ उदाहरणं आपल्याला बायबलमधून दिलेले आहे. किंवा अनुवाद 10:12-13 आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. वचन सांगतं अनुवाद 10:12-13, तर आता हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी, आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहेत ते तू पाळावेस. तुझा देव परमेश्वर यापेक्षा तुझ्याकडून जास्त काय त्या ठिकाणी मागतो, काय त्या मागत आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराकडून जे आहे ते नेहमी आपण काही ना काहीतरी मागत असतो, परंतु देव आपल्याकडून ही अपेक्षा त्या ठिकाणी करत आहे की आपलं जीवन हे पवित्र आणि सरळ त्या ठिकाणी सत्याच्या मार्गानं प्रियांनो असलं पाहिजे. कारण आपला परमेश्वर जो आहे तो सत्याचा देव आहे आणि आपलं त्याच्याबरोबरची जी सहभागिता आहे ती कोणत्याही कारणानं त्या ठिकाणी ती तुटू देऊ नये. तर त्या देवाच्या मार्गात आपण नेहमी आपण चालत राहणं गरजेचं आहे. आणि हे ज्यावेळेला आपण करूया त्यावेळेला परमेश्वर देवबाप्पाचं इच्छा जी आहे ती खऱ्या अर्थानं आपण पूर्ण करणार आहोत, की देव आपल्याकडून जी अपेक्षा करत आहे ती अपेक्षा आपण पूर्ण प्रियांनो करू शकू. शेवटचं एक वचन यावेळेला आपण वाचूया. प्रेषितांची कृत्य याचा 13वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, नंतर त्याने त्याला काढून दाविदास राजा केले व प्रतिज्ञापूर्वक म्हटले, इशायाचा पुत्र दावीद मला मनासारखा लाभला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. काय म्हटलंय की इशायाचा पुत्र दावीद मला मनासारखा लाभला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. किती सुंदर दाविदाबद्दल परमेश्वर बोलत आहे की दावीद हा जो आहे तो राजा म्हणून त्याला तो निवडत असताना तो म्हणत आहे की हा खरा मला माझ्या मनासारखा त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि हा माझ्या इच्छा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय करणार आहे, सिद्धीस नेणार आहे. देव देखील आज आपल्याला त्या ठिकाणी पाहत आहे आणि तो ज्यावेळेला आपल्याकडून काहीतरी मागत असताना नाही का नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वरा समागमे नम्र भावाने चालणं हे तो मागत असताना देव आपल्याकडं पाहत आहे, आपल्या प्रत्येकाकडं, की काय माझा हे लेकरू माझी ही इच्छा पूर्ण करेल का, ही इच्छा सिद्धीस नेणार आहे का. आज देव आपल्याकडं पाहत आहे आणि कदाचित देव देखील आपल्याबद्दल त्या ठिकाणी आपलं नाव घेऊन म्हणाल की नाही खरंच नाही का की झोंपाडे ब्रदर माझ्या मनासारखे मला लाभलेले आहेत,
ती माझी सर्व इच्छा काय सिद्धीस नेणारे आहेत. ती माझी इच्छा नाही का, विक्रांत माझ्या मनासारखा मला लाभलेला आहे. तो माझी सर्व इच्छा काय करेल, तो सिद्धीला नेणार आहे. तो माझ्या मार्गामध्ये चालणार आहे. तो नीतीने वागेल, तो आवडीने दया करेल आणि माझ्याबरोबर ते तो समागमे नम्र भावाने जे आहे नम्रतेने त्या ठिकाणी चालेल. असं देवबाप त्या ठिकाणी आपल्याबद्दल म्हणाल. हे आपण देवाकडं काय करूया, प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर देवबापा, आम्ही तुझ्या मनापासून आज आभार मानत आहोत की या वचनाच्या द्वारे प्रभू तू आमची भेट घेतलेली आहे आणि तू आज आमच्याशी बोललेला आहे की या कोरोनाच्या नंतर प्रभू प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडून तू कोणतं ख्रिस्ती जीवन अपेक्षित करत आहेस. तुझी इच्छा आमच्या आध्यात्मिक जीवनासंबंधानं काय आहे ते आजच्या या सुंदरशा वचनाच्या द्वारे प्रभू तू आज आम्हाला प्रगट केलेलं आहे. आणि फक्त आजच नाही तर ते अगोदरच तू आमच्यासाठी प्रभू प्रगट करून ठेवलेलं होतं. परंतु कदाचित प्रभू या संसाराच्या गोष्टींमध्ये आम्ही इतकं गुरफटून गेलेलो आहोत की आमचा प्राधान्यक्रम प्रभू चुकलेला आहे. आम्ही इतर गोष्टींना प्रभू कदाचित प्राधान्य त्या ठिकाणी देत आहोत. आमचं स्वतःचं जीवन, आमचं कुटुंब, लग्न कार्य, नातेवाईक, आमचं काम प्रभू कदाचित आमच्या प्राधान्य ठिकाणी कदाचित असेल. परंतु आज या वचनाच्या द्वारे प्रभू तो आम्हाला दाखवलेला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये जर आम्हाला खरोखर एक धन्यवादित, एक आशीर्वादित जीवन जगायचं आहे तर आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू आम्हाला चालणं गरजेचं आहे. तू आमच्या जीवनासंबंधानं ज्या अपेक्षा प्रभू केलेल्या आहे त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतरच आमचं जे खरं आशीर्वादित जीवन आहे ते आम्ही जगू शकू. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी उपस्थित असलेल्या व ऑनलाईन प्रभू जॉईन झालेल्या प्रत्येकासाठी आज आम्ही ही विनंती प्रभू करत आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पोस्ट कोविड काळामध्ये प्रभू तू अपेक्षित करत असणारं खरं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हाला तू शक्ती दे. आम्ही प्रभू वेळ काढावा, आमची सर्व कामं, आमच्या जुन्या सवयी प्रभू आम्ही मोडाव्यात आणि नियमित रीतीने प्रभू चर्च सुरू झाल्यानंतर भक्तीला हजर राहावं, सहभागिता घ्यावी आणि प्रभू तुझं जे देणं आहे तो तुला आम्ही नियमित रीतीने द्यावं आणि खऱ्या अर्थानं एक मॅच्युअर्ड ख्रिश्चन प्रभू म्हणून प्रभू आम्ही जगत राहावं आणि तुला गौरव आणि तुझी साक्ष या जगामध्ये प्रभू प्रकट करत राहावं. म्हणून तो आम्हाला तुझी कृपा तू दे. आम्ही आवडीनं दया करावी. जे दीन गरीब अनाथ आहेत यांना प्रभू आमच्यातून काढून प्रभू आम्ही मदत करावी. म्हणून प्रभू तो आम्हापैकी प्रत्येकाला ती लागणारी प्रभू कृपा आणि शक्ती दे बापा तू दे. आणि विशेष तुझ्याबरोबर तुझ्या पवित्रतेच्या मार्गामध्ये नम्र भावाने चालण्यासाठी लागणारं अंतकरण प्रभू आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभू आमच्यापैकी प्रत्येकाला तू प्रदान कर. या भूषणनगर मंडळीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. पाळक साहेबांसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला गौरव व सन्मान देत असताना प्रभू या मंडळीला आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो व ही प्रार्थना प्रभू करतो की ही मंडळी खऱ्या अर्थानं तुझी साक्षी होईल आणि खऱ्या अर्थानं तुझं प्रतिनिधित्व करणारी अशी ख्रिस्ताची प्रभू मंडळी होईल. अशी कृपा या मंडळीतील कुटुंबावरती प्रत्येकावरती प्रभू तू केले जाऊ दे. व पुन्हा एक वार आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करत आहोत व ही प्रार्थना करत आहोत की ये प्रभू तू ये, आम्हापैकी प्रत्येकाला तुझ्या मार्गात चालण्यासाठी लागणारी कृपा तू दे. ही सर्व प्रार्थना विनंती आमचा तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात करतो. म्हणून दे बाप्पा तू ऐक. आमेन आमेन. शेवटची प्रार्थना आपण प्रभूनं शिकवलेली प्रार्थना यावेळेला म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझं नाव पवित्र मानलं जावं. तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसं आम्ही ऋण्यास सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेला नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडील. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. शेवटचा आशीर्वाद आपण घेऊया. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपल्यापैकी प्रत्येकाबरोबर ती त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आतापासून सदा सर्व काळ सहाय्याने मार्गदर्शन करत राहो. आमेन.
आज सर्वकाळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा, धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलते तरी येशू सारखा. सर्वांना पुन्हा एक वार सलाम. सर्वांचे पुन्हा एक वार आभार मानतो ही संधी वचन सांगण्यासाठी दिल्याबद्दल. थँक्यू.